पुण्यात गुन्हेगार पोलिसांना भीत नाहीत, पोलिसांचा वचक राहिला नाही। सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांची टीका। तर ही बदला घेण्याची प्रवृत्ती थांबली पाहिजे। नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। तृप्ती देसाईंची प्रतिक्रिया। वांद्र्यातल्या गरीबनगर भागामध्ये अतिक्रमणांवरील कारवाईत दुसऱ्या दिवशी सुद्धा ही कारवाई सुरू राहणार। तर रेल्वे रुळालगतच्या 4 ते 5 मजल्याच्या घरांवर बुलडोझर। दरम्यान मुंबई पालिका रेल्वेची ही संयुक्त कारवाई, अनेक झोपड्यात जमीनदोस्त। मुंबईतील वायबी सेंटरमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीला सुरुवात। बैठकीला आजी माजी आमदारांची ही उपस्थिती। तटकरेंनी पवारांची भेट घेतल्यानंतर या बैठकीला महत्त्व। तर बैठकीला रोहित पवार नाराजीमुळे गैरहजर असल्याच्याही चर्चा। शरद पवारांकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक। नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान। वैचारिक भूमिका वेगळी असली तरी आज जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं ते काम करतायत। शरद पवारांचं भाष्य। तर शरद पवारांच्या भूमिकेशी आम्ही सहमत नाही, राऊतांचं हे वक्तव्य। इंदिरा गांधी यांच्याशी शरद पवार सहमत आहेत का, राऊतांचा सवाल। तर इंदिरा गांधी, मनमोहन सिंग, राजीव गांधी आणि नरसिंह राव मीडियाला उत्तर देण्यापासून पळत नव्हते। राऊतांचा मोदींवर निशाणा। तर बुरे दिन येणार हे मोदी नेदरलँडमध्ये जाऊन का सांगतात, तुम्ही लोकांना कसे जगवणार आहात याचं उत्तर द्या। जितेंद्र आव्हाड यांची पंतप्रधान मोदींवर टीका। महिन्याभरात पेट्रोल 20 रुपयांनी महागणार असल्याचाही जितेंद्र आव्हाडांचा दावा। पवारांनी विधान केलं म्हणजे इंडिया विरोधात भूमिका होत नाही, देशाच्या हितासाठी काही मुद्द्यांवर पाठराखण केली असेल। शरद पवारांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांच्या या विधानावर शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया। माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी बंधू अशोक खरातचा सुनील तटकरेंवर दबाव। खरातच्या आग्रहामुळे तटकरेंनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेतला। अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष उदय आहेर यांचा आरोप। तटकरे आणि अजितदादांचं एक 1.25 वर्ष पटत नव्हतं। तटकरे अजित पवारांपासून अनेक गोष्टी लपवायचे। तटकरे भाजपात कधीही जातील अशी परिस्थिती होती, अंजली दमानी यांचा दावा। तर ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप दावा करणार। ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये भाजपच्या नगरसेवकांचं संख्याबळ जास्त असल्यानं दोन्ही पक्षात रस्सीखेच। ठाणे आणि पालघरमधून विधान परिषदेवर एक आमदार निवडून जाणार। प्रसाद लाड यांनी 23 मेच्या आधी चर्चेसाठी अंतरवाली सराटीमध्ये यावं। प्रसाद लाड यांना मनोज जरांगेंचं अंतरवाली सराटीत येण्याचं निमंत्रण। मराठा आरक्षणासाठी 30 मे रोजी जरांगे उपोषणाला बसणार। महायुतीचा महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला। राज्यातील महामंडळांचं वाटप महिन्याभरात होणार। जागा वाटप लवकर पूर्ण करण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचना। भाजप 48%, शिवसेना 29% आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 23% महामंडळ मिळणार। महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ आज राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांची भेट घेणार। दुपारी 3 वाजता भेट घेत SIR संदर्भात चर्चा करणार असल्याची ही माहिती। विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता राजकीय हालचालींना वेग। अमरावतीमध्ये परिषदेसाठी भाजपकडनं प्रवीण पोटे यांचं नाव निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती। प्रवीण पोटे सलग 2दा भाजपकडनं विधान परिषदेवर आमदार। नाशिकमध्ये विधान परिषदेसाठी भाजप पाठोपाठ आता शिंदेंच्या शिवसेनेमध्ये दावेदार वाढले। गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय निलेश बोरा भाजपकडून परिषदेसाठी प्रबळ दावेदार। तर शिंदेंच्या सेनेमध्ये सुहास कांदेंच्या पत्नीचंही नाव आघाडीवर। नीट पेपरफुटी प्रकरणी आरोपी शिवराज मोटेगावकरनं सुनियोजित कट रचल्याची माहिती समोर। मोटेगावकरनं आपल्याच कार्यालयामध्ये काम करणाऱ्या PV कुलकर्णीची NTA वर वर्णी लावली। मोटेगावकरनं मनीषा मांढरेची सुद्धा NTA वर वर्णी लावल्याची माहिती। नीटच्या पुनर्परीक्षेला जाणारे विद्यार्थी डिप्रेशनमध्ये। पेपरफुटीमुळे पुन्हा परीक्षा द्यावी लागणार असल्यामुळे विद्यार्थ्यांचा संताप। पेपरफुटीतील आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचीही मागणी। 21 जूनला नीटची पुनर्परीक्षा होणार। नाशिकमधील RCC मोटेगावकर क्लासेस अखेर बंद। तर नीट पेपरफुटी प्रकरणी मोटेगावकरच्या अटकेनंतर क्लास बंद। क्लास चालक CBIच्या रडारवर आल्यानंतर आता शिक्षण क्षेत्रात खळबळ। मोटेगावकरच्या राज्यभरातील क्लासेसवर CBIची छापेमारी। लातूरच्या औद्योगिक वसाहतीमध्ये क्लासेस चालकांनी जागा बळकावल्याचं समोर। तर मोटेगावकरनं रशीद तिकीट लावलेल्या पावतीवर प्लॉट खरेदी केले। रशीद तिकीट लावलेल्या या पावतीवर 6,56,00,000 प्लॉट विकत घेतला। तर नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये लातूरमधील डॉक्टरांची CBIकडून चौकशी सुरू। लातूरमधील 3 डॉक्टर नीट परीक्षा पेपरफुटीमध्ये सहभागी असल्याची CBIला शंका। तर काल रात्री 2 डॉक्टरांची चौकशी करत कागदपत्र आणि मोबाईल सुद्धा जप्त केले। नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी शिवराज मोटेगावकरचा आणखी एक कारनामा समोर। लातूरमध्ये उद्योगधंद्यासाठी आरक्षित भूखंड क्लास चालवण्यासाठी खरेदी केल्याची माहिती। अनिल अग्रवाल नावाच्या उद्योजकाकडून मोटेगावकरनं जमीन विकत घेतली।
तर नीट परीक्षेमध्ये रसायनशास्त्राच्या पेपरचं भाषांतर करणाऱ्या प्रल्हाद कुलकर्णीने 132 प्रश्न फोडल्याची माहिती समोर. प्रल्हाद कुलकर्णीने 132 प्रश्न आरसीसीच्या शिवराज मोटेगावकरला दिल्याचं सीबीआय तपासात निष्पन्न. तर नीट पेपरफुटी प्रकरणी आरसीसी क्लासच्या शिवराज मोटेगावकरच्या पत्नीलाही नोटीस बजावली. मोटेगावकरच्या पत्नीला सीबीआयनं चौकशीसाठी पुण्यात बोलावलं. 2024ला नीटचा पेपर फुटला होता, त्याचं पुढे काय झालं? वैद्यकीय अभ्यासक मनोज पिंगळे यांचा हा सवाल. तर नीट परीक्षेचं काम आयपीएस अधिकाऱ्यांच्या हातात द्या, पिंगळेंची मागणी. नीट परीक्षेमध्ये 23 लाख विद्यार्थ्यांचा शैक्षणिक अपघात झाला. माजी मंत्री सुबोध सावजी यांची ही टीका. तर अपघातग्रस्त विद्यार्थ्यांना पंतप्रधान सहाय्यता निधीतनं 10 लाख रुपये देण्याची ही मागणी. देशभरातील 12.5 लाख औषध विक्रेत्यांचा आज देशव्यापी संप. तर नागरिकांना औषध पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी एफडीए सज्ज. ऑनलाईन आणि बेकायदा औषध विक्रीला केमिस्ट संघटनांचा विरोध. औषध विक्रेत्यांचा ज्वेलरी संघटना सुद्धा संप करण्याच्या तयारीत. संजय राऊतांचं वक्तव्य. मोदी फडणवीसांनी यावर उत्तर द्यावं. जनतेलाच आपली लढाई आता स्वतःच लढावी लागणार आहे असंही राऊत म्हणाले. नागपुरात जवळपास 7,000 औषध विक्रेत्यांची दुकानं बंद असणार. शहरातील मेडप्लस, अपोलो फार्मसी यासह वेलनेस फॉरएव्हर यांसारख्या फार्मसीची 100 दुकानं खुली राहणार. सोलापुरातील औषध विक्रेत्यांचा मोर्चा. तर ऑनलाईन औषध विक्री विरोधात सोलापूरसह देशभरात बंद. सोलापुरातील 4 हुतात्मा स्मारकापासून औषध विक्रेत्यांच्या या मोर्चाला सुरुवात. तर अमरावती जिल्ह्यातील अनेक मेडिकल मध्यरात्रीपासून बंदच. ऑनलाईन औषध विक्री बंद करण्याची मेडिकल असोसिएशनची मागणी. अमरावती जिल्ह्यामध्ये आपत्कालीन परिस्थितीसाठी 88 सदस्यांचे हेल्पलाईन नंबर जारी. नवी दिल्लीमध्ये सकाळपासूनच सर्व औषधांची दुकानं आज बंद. बंगाली मार्केट परिसरातील औषधांची सर्व दुकानं पूर्णपणे बंद. मेडिकल असोसिएशननं पुकारलेल्या या बंदला औषध विक्रेत्यांचा पाठिंबा. कोल्हापूरमध्ये मेडिकल बंद काळात अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियंत्रण कक्षाचा फार्स. तर आपत्कालीन सेवेसाठी सज्ज राहण्याचा दावा करणाऱ्या अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयाला कुलूप. प्रशासनाकडून देण्यात आलेला हेल्पलाईन नंबर सुद्धा बंद. ऑनलाईन औषध विक्री विरोधात कोल्हापुरात औषध विक्रेत्यांचा 1 दिवसीय बंद. औषधांच्या ऑनलाईन विक्रीवर बंदी घालण्याची विक्रेत्यांची मागणी. वाशिममध्ये सुद्धा मेडिकल स्टोअर्स मालकांच्या संपाला प्रतिसाद. शहर आणि जिल्ह्यातील अनेक मेडिकल स्टोअर्स आज बंद. ऑनलाईन औषध विक्रीवर बंदी आणण्याच्या प्रमुख मागणीसाठी हा बंद पुकारण्यात आलाय. पेट्रोल आणि डिझेल 90 पैशांनी महागलं. आठवड्याभरात दुसऱ्यांदा पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ. तर राज्यामध्ये अनेक ठिकाणी पेट्रोल डिझेलसाठी रांगा. पेट्रोल डिझेलसाठी काही ठिकाणी राडे सुद्धा झालेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं इटलीच्या रोम विमानतळावर स्वागत. वेलकम टू रोम माय फ्रेंड असं म्हणत मेलोनी यांची ही पोस्ट व्हायरल. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं इटली दौऱ्यासंदर्भात ट्विट. नॉर्वेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रश्न करणाऱ्या महिला पत्रकार हेली लाईन यांचं इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाउंट सस्पेंड. प्रश्नावर उत्तर न देताच पंतप्रधान नरेंद्र मोदी निघून गेले. पत्रकार हेली लाईन यांचा आरोप. तुमचे लोक मोदींना देवाचा अवतार मानतात, मग देव कुणाला घाबरतो? पत्रकारांना विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देण्यात देशाचं शौर्य होतं. मात्र मोदींनी देशाचं नाव धुळीस मिळवलं. मोदींनी पत्रकारांचे प्रश्न टाळल्याच्या आरोपांवर संजय राऊतांचा खोचक टोला. पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट होण्याची शक्यता. जून महिन्यामध्ये मोदी आणि ट्रम्प यांची भेट होण्याची शक्यता. पुढील महिन्यामध्ये फ्रान्समध्ये G7 परिषदेत ही भेट होणार. 15 ते 17 जून दरम्यान फ्रान्समध्ये G7 शिखर परिषद होणार. तर रत्नागिरी जिल्ह्यातील अपुऱ्या इंधन पुरवठ्यावरून जिल्हा प्रशासन ऍक्शन मोडवर. तर जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे इंधन कंपन्यांच्या राज्य समन्वय यांना आणीबाणीचे पत्र. राज्यात पेट्रोल डिझेलसाठी झालेल्या घटनांवरून जयंत पाटलांची सरकारवर टीका. राज्यामध्ये चाललंय तरी काय? जयंत पाटलांचा ट्विट करत सवाल. तर डबल इंजिन सरकारच्या इंजिनमधील तेल पण संपलंय का? जयंत पाटलांचा सवाल. सोलापूरच्या करमाळ्यामध्ये इंधन टंचाईच्या अफवेमुळे पेट्रोलसाठी कॅन घेऊन वाहनधारकांची गर्दी. पेट्रोल डिझेलचा साठा करण्याची नागरिकांची सध्या धावपळ सुरू आहे. जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील हसनाबाद पेट्रोल पंपावर गर्दी. तर गावातील शेतकरी बांधव हातात कॅन घेऊन पेट्रोल पंपावर टँकर दाखल होताच इंधन घेण्यासाठी नागरिकांची गर्दी. जालन्याच्या जाफराबाद शहरातील पेट्रोल पंपांवर नागरिकांची गर्दी. डिझेल घेण्यासाठी कॅन घेऊन नागरिकांची गर्दी. पेट्रोल आणि डिझेलसाठी वाहनांच्या 1 ते 1.5 किलोमीटर पर्यंतच्या रांगा. तर परभणीमध्ये पेट्रोल डिझेल भरण्यासाठी पंपावर वाहनांच्या रांगा. वसमत रोडवरील पेट्रोल पंपाच्या बाहेर वाहनांच्या रांगा. अनेक पेट्रोल पंपांवर नागरिक पेट्रोल भरण्यासाठी गर्दी करत आहेत. बुलढाणा ते चिखली मार्गांवर पेट्रोल पंपावर रात्रीपासूनच वाहनांच्या रांगा. 12 तासांपेक्षा जास्त वेळापासून ट्रॅक्टर आणि वाहनं रांगेत. पेट्रोल पंप मालकांकडून सुद्धा नंबर आल्यावर फक्त 1,000 रुपयांचाच डिझेल दिलं जात आहे.
बीडच्या कारागृहामध्ये असलेल्या वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली तर कराडला अंबाजोगाईच्या रुग्णालयात हलवण्याच्या हालचाली सध्या सुरू. वाल्मिक कराड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार. पायधुनी परिसरातील डोकाडी या कुटुंबातील चौघांच्या मृत्यू प्रकरणी घरातून जप्त करण्यात आलेले मिठाचे नमुने आता देखील FSL चाचणीसाठी पाठवले. तर झिंक फॉस्फॉइड मिश्रित मीठ कलिंगडावर लावण्याचा या ठिकाणी संशय व्यक्त. पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी 15 जूनपर्यंत आता 100% भूसंपादनाचं लक्ष्य. मोबदल्याच्या सूत्राला अंतिम स्वरूप दिल्यानंतर संमतीपत्र मिळवण्याची प्रक्रिया गतिमान. जितेंद्र रुडी यांची माहिती. राज्यात पुढील 2 दिवस काही ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस तर काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता. कोकण किनारपट्टीच्या काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस येऊ शकतो. मुंबईत ढगाळ आणि काही ठिकाणी कोरडं वातावरण राहणार असल्याचाही अंदाज. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातल्या देशमुखवाडी सायलवाडी या परिसरामध्ये सध्या वादळी वाऱ्यासह पाऊस. वादळी वाऱ्यामुळे घरावरचे पत्रेही उडाले. देशमुखवाडीमध्ये विद्युत पोल पडल्यामुळे गावाचा वीज पुरवठा खंडित. मुंबईमध्ये उष्णता आणि दमट वातावरणाचा त्रास अधिकच वाढला. मुंबईतील तापमान आता 35 अंशांवर. मुंबई उपनगर आणि ठाणे परिसरात उकाडा जाणवत असून दुपारच्या वेळी उष्म्याची तीव्रता अधिक वाढण्याचीही शक्यता वर्तवली. नागपुरात तापमानाचा पारा 45 अंशांवर पोहोचला. तापमान वाढ सध्या झाल्यानं उकाड्यामुळे नागरिक हैराण. उष्णतेच्या लाटेत मराठवाड्याला पाणी टंचाईचं सुद्धा चटके. तर 142 गाभा आणि 78 वाड्यांना 257 टँकरच्या माध्यमातून सध्या पाणी पुरवठा. पुण्याच्या जुन्नरमधील आदिवासी भागात भीषण पाणी टंचाई तर AI टँक योजना या ठिकाणी सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी. बदलापूरमधील म्हाडा कॉलनी परिसरात पाईपलाईन फुटल्यामुळे शेकडो लिटर पाण्याची नासाडी तर प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पाण्याचा अपव्यय होत असल्यानं स्थानिकांमध्ये नाराजी. सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातल्या खुडूस निसर्ग पर्यटन केंद्राची दुरावस्था. पर्यटकांनी सुद्धा या ठिकाणाकडे पाठ फिरवल्याचं सध्या चित्र. सुविधांअभावी हे केंद्र आता ओस पडलंय. पंढरपुरातील विठ्ठल मंदिर परिसरातील महिलांच्या स्वच्छतागृहामध्ये काही तरुणांनी चित्रीकरण केल्याचाही आरोप. तर तरुणाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून परिसरातील CCTVची तपासणी सुरू. साताऱ्यामध्ये वयोवृद्ध महिलेला मुदत संपलेली सलाईन लावली. ठोसेघर प्राथमिक आरोग्य केंद्रातला हा धक्कादायक प्रकार. ग्रामीण भागातील रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं यामुळे समोर. परळीमध्ये मृत बाळ 22 तास महिलेच्या पोटात ठेवल्याच्या आरोपाच्या प्रकरणात नातेवाईकांचे डॉक्टरवर आरोप. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे गर्भातील बाळाचा मृत्यू झाला. पैसे उकळण्याच्या सर्व या ठिकाणी लुप्त्या केल्याचा पतीचा आरोप. चौकशी अहवाल जाहीर करण्याचीही कुटुंबियांची मागणी. तर बीडच्या आष्टीमधील कडा गावात अल्पवयीन मुलीचा विनयभंग. जाब विचारणाऱ्या पीडितेसह तिच्या आईला तरुणाकडून मारहाण. पीडितेच्या फिर्यादीवरून आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. बीडमध्ये 2 लहान मुलांना बसमध्ये सोडून आई प्रियकरासोबत फरार. तर मुलांना पंढरपूर संभाजीनगर बसमध्ये सोडून आई पळून गेली. आई वडील नसल्याची मुलांच्या खिशात ठेवली चिठ्ठी. चिठ्ठीवर आजोबांचा मोबाईल नंबर. आजोबांचाही मुलांना घेण्यास नकार. रायगडच्या अलिबागमध्ये पोलिसाची आत्महत्या. पोलीस कर्मचाऱ्यानं अरविंद सोनावणे यांनी राहत्या घरी संपवलं जीवन. तर या घटनेमुळे रायगड पोलीस दलात खळबळ. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. रिक्षा चालकांच्या हाणामारीमध्ये भांडण सोडवायला गेलेल्या तरुणाचा मृत्यू. नवी मुंबईच्या घणसोली रेल्वे स्टेशन परिसरातली घटना. 2 आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या.